सर्व पालकांमध्ये एकच प्रश्न पडलेला आहे की आम्ही फॉर्म तर सबमिट केला, 3 किलोमीटरच्या स्कूल तरी आल्या, परंतु आम्हाला आता 3 किलोमीटरपर्यंत स्कूल ज्या काय त्या कशा सिलेक्ट करायच्या, फॉर्म एडिट करता येतो का, किंवा आम्हाला आता लोकेशन बदललेलं आहे, आम्ही आता 10 दिवसापूर्वी वेगळ्या ठिकाणी होतो आणि काही कारणामुळे मला लोकेशन चेंज झालं आहे, तर ॲड्रेस चेंज करता येतो का. हा हो. तर हा सर्व गोष्टी जे काही ते करता येतात. तुम्हाला तो जो काही फॉर्म आहे तो एडिट करता येतो आणि परत एकदा तुम्ही कन्फर्म करता येतो. तर हा जो काही फॉर्म भरलेला आहे, तुम्ही सबमिट केलेला आहे, तो एडिट कसा करायचा ह्या संदर्भात आपण हा व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर यासाठी जाऊया आपण आपल्या कम्प्युटर स्क्रीनकडे. यासाठी आपण त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट student.maharashtra.gov.in या ऑफिशियल वेबसाईटवरती आलेलो आहोत. याची लिंक जी काय आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही कॉपी पेस्ट करू शकता. सर्वप्रथम तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन याच्यावरती क्लिक करायचं आहे. इथे गेल्यानंतर तुम्हाला इथे ॲप्लिकेशन नंबर जो काय आहे तुम्हाला SMS आलेला असेल, तर ॲप्लिकेशन नंबर जो फॉर्म भरताना आलेला होता तो नंबर टाकायचा आहे. त्याच्या खाली पासवर्ड जो काही तुम्ही सेट केलेला होता तो पासवर्ड इथं तुम्हाला टाकायचा आहे आणि खाली वरती जो दिलेला कॅप्चा आहे तो कॅप्चा कोड आपल्याला टाकायचा आहे आणि लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला दिसेल की तुमचं ऍप्लिकेशन जे काय आहे ते कन्फर्म झालेले आहे आणि ह्याच पेजवरती तुम्हाला खाली आलात अनकन्फर्म माय ऍप्लिकेशन, ओनली 2 अटेम्प्ट इज अलाउड. म्हणजे तुम्ही फक्त 2 वेळाच हा जो फॉर्म आहे तो अनकन्फर्म करू शकता. हे क्लिक हिअर ह्या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर परत एकदा सांगताय की ते हा तिथे तुम्हाला डायरेक्टली जो काही तुमचा फॉर्म आहे तो अनकन्फर्म होऊन जाईल आणि अनकन्फर्म केल्यानंतर तुम्हाला हा फॉर्म परत कन्फर्म करायचा आहे, तेव्हाच ही लॉटरीसाठी जो काय आहे तो हा अप्लिकेबल असेल. इथे तुम्हाला परत एकदा ओके करायचं आहे. युअर फॉर्म इज अनकन्फर्म सक्सेसफुली, म्हणजे तुमचा फॉर्म जो काय आहे तो सक्सेसफुली अनकन्फर्म झालेला आहे. इथे परत ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर तुमच्या समोर आता तुमचा फॉर्म जो काय आहे तुम्ही आता एडिट करू शकता. यामध्ये तुम्हाला जे काही चेंजेस करायचे असतील तुम्ही आता चेंजेस हा करू शकता, कारण दिसतंय की नॉट सबमिटेड आहे हा फॉर्म तुमचा. की तुम्हाला समजा तुम्हाला आता ऍड्रेस बदललेला आहे किंवा तुम्ही नवीन लोकेशनला शिफ्ट झालेला आहात सध्या, तरी तुम्ही इथून तुमचा ऍड्रेस जो आहे तिथून चेंज करू शकता आणि सेव्ह करू शकता. आता त्याच्यात सगळ्यात महत्वाचं काय आहे की तुम्हाला जर समजा इतर काही माहिती चेंज करायची असेल तरीही तुम्ही याच्यातून बदलू शकता. स्कूल सिलेक्शन ह्या ऑप्शनवरती आपल्याला यायचं आहे. स्कूल सिलेक्शन ह्या ऑप्शनवरती आल्यानंतर तुम्हाला दिसेल की विदिन 1 किलोमीटर स्कूल्स जे काय आहेत तिथे क्लिक करायचं आहे. तर इथे तुम्हाला दिसतील की 1 किलोमीटर मधल्या स्कूल कोणत्या कोणत्या आहेत. इथे तुम्हाला ज्या कोणत्या स्कूल हवेत त्या तुम्हाला इथं बॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि त्या सिलेक्ट करायच्या आहेत. समजा मी इथे 3 स्कूल अशा सिलेक्ट केलेल्या आहेत. ह्या अशा ह्या पद्धतीने तुम्हाला बघा कुठल्या स्कूल हवेत ज्या सिलेक्ट करायच्या त्या. इथे 6 स्कूल मी सिलेक्ट केल्या. यानंतर विदिन 1 आणि 3 किलोमीटर ह्याच्यामधल्या तुम्हाला स्कूल जे आहेत ते दिसतील इथं की माझ्याकडे 42 स्कूल्स आहेत. हे 42 स्कूल्स तुम्ही सिलेक्ट करू शकता. तुम्हाला कोणत्या स्कूलमध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे मुलाला आपल्या त्यामध्ये. रँडमली मी काही स्कूल इथे सिलेक्ट केलेल्या आहेत अशा. आणि जर तुम्हाला 3 किलोमीटरपेक्षा जास्त स्कूल हवे असतील तर इथे सिलेक्ट करायचं आहे आणि तुमचा तालुका जो काय तो सिलेक्ट करायचा आणि इथे तुमच्या स्कूल जी काय ती सिलेक्ट करायची आहे आणि इथं या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे. आता बघा मी इथे 3 किलोमीटर एक सिलेक्ट केलेली आहे. तसेच 1 ते 3 किलोमीटर मधल्या 5 आहेत म्हणजे 6 झाल्या आणि विदिन 1 किलोमीटर मधल्या 6 म्हणजे टोटल 12 स्कूल्स झाल्या. परंतु हा आपल्याला जो काय आहे ते 12 स्कूल सेव्ह करणार नाही, कारण फक्त 10 स्कूलच तुम्ही मॅक्झिमम सिलेक्ट करू शकता. सपोज आपण हा सेव्ह जर करायचं म्हटलं तर ते हे करत नाहीये, कारण मोर दॅन 10 किलोमीटर 10 स्कूलच हा हा जो काय ते फॉर्म सबमिट करू शकतं. 10 पेक्षा जास्त स्कूल सिलेक्शन चालणार नाही. तर मी इथे 4 विदिन 1-3 किलोमीटर मधल्या कोणत्या तर तुम्ही ज्या आवडलेल्या आहेत त्या स्कूल तुम्ही सिलेक्ट करू शकता. तुम्हाला जवळ ज्या काय आहेत व्यवस्थित अशा.
आणि स्कूल सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला इथे खाली यायचं आहे आणि इथं सेव्ह ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्याचं सिलेक्शन जे काय आहे, स्कूलचं सिलेक्शन जे काय आहे ते सक्सेसफुली झालेलं आहे. इथं ओके या बटनवरती क्लिक करायचं आहे. तुम्ही निवडलेल्या जे काही 10 स्कूल्स होत्या, त्या ह्या 10 स्कूल्स तुम्हाला दिसतील आणि यानंतर तुम्हाला फॉर्म सबमिशन या बटनवरती क्लिक करायचं आहे. इथं आल्यानंतर पूर्ण तुम्हाला माहिती दिसेल, जी काही भरलेली तुम्ही होती ती. इथं आल्यानंतर तुम्हाला इथे आर-टी ह्या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि फॉर्म कन्फर्म आणि सबमिट या बटनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला विचारलं की आर यू शुअर टू कन्फर्म ॲप्लिकेशन? ओके करायचं आहे आणि ॲप्लिकेशन परत एकदा तुम्हाला इथं ओके करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला फॉर्म सबमिशन ह्या ऑप्शनमध्ये जाऊन तुम्हाला जे काही पीडीएफ आहे ती जनरेट पीडीएफ इथे क्लिक करायचं आहे. तुम्हाला ती पीडीएफ मिळून जाईल. अशाच इन्फॉर्मेटिव्ह माहितीसाठी तुम्ही आमच्या टेक हब गुरुजी यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.